एखाद्या मुलीच्या मृत्यूचं प्रकरण जेव्हा हुंडाबळीच्या आरोपांनी गाजतं तेव्हा सासरच्या मंडळींकडून बचावासाठी काय काय केलं जाऊ शकतं। वैष्णवी आगोणे मृत्यू प्रकरण सध्या याच वळणावर येऊन ठेपलं आहे। एकीकडे वैष्णवीच्या माहेरचे लोक कसपटे कुटुंबीय ही आत्महत्या नसून हुंडाबळी आहे असा टाहो फोडत आहेत, तर दुसरीकडे आरोपी हागोणे कुटुंबाने आणि त्यांच्या वकिलांनी आता एक नवी धक्कादायक आणि अत्यंत वादग्रस्त बचावाची रणनीती आखलेली दिसते। या प्रकरणात नुकतीच पुणे न्यायालयात सुनावणी झाली, जिथे न्यायालयाने हगोणे कुटुंबातील 5ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे। पण या न्यायालयीन कारवाईनंतर हगोणे कुटुंबाचे वकील विपुल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जे दावे केले ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। त्यांनी केवळ हुंडाबळीचे आरोप फेटाळलेले नाहीत, तर थेट वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला आहे। इतकंच नाही तर पतीने पत्नीला किरकोळ मारहाण करणं हा छळ नसतो असं धक्कादायक विधान करून त्यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे। काय आहे हागोणे कुटुंबाची ही बचावाची नवी रणनीती? किरकोळ मारहाण म्हणजे काय आणि वैष्णवीच्या मोबाईलमध्ये असं काय होतं ज्याचा वापर आता तिच्या चारित्र्यहाणांसाठी केला जातोय? चला आज आपण या कायदेशीर दाव्यांमागचं सत्य आणि त्यातून निर्माण होणारे नैतिक प्रश्न समजून घेऊयात। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। ॲडव्होकेट विप यांनी हगोणे कुटुंबाची बाजू मांडताना पहिला आणि सर्वात मोठा दावा केला की वैष्णवीचा सासरी छळ होत नव्हता। तिच्याबरोबर जे काही घडलं त्यास कौटुंबिक छळ म्हणता येणार नाही आणि याहून पुढे जाऊन त्यांनी जे म्हटलं ते अत्यंत चिंताजनक आहे। ते म्हणाले, पतीने पत्नीला किरकोळ स्वरूपाची मारहाण केली तर त्याला कौटुंबिक हिंसाचार म्हणता येत नाही, तो छळ नसतो। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता जो आम्ही पुणे न्यायालयाला दिला आहे। आता प्रश्न हा आहे की किरकोळ मारहाण म्हणजे काय? मारहाणीला किरकोळ आणि गंभीर असं लेबल लावण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा, मग ती किरकोळ असो व गंभीर, ती हिंसाच नाही का? आणि सर्वोच्च न्यायालयाने खरंच असा काही निकाल दिला आहे का की जो कौटुंबिक हिंसाचाराला अशा प्रकारे कमी लेखतो? वकिलांचा हा दावा केवळ कायदेशीर बचावाचा भाग आहे की तो कौटुंबिक हिंसाचारासारख्या गंभीर गुन्ह्याला सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे? यानंतर वकिलांनी हुंड्याच्या आरोपांना छेद देण्याचा प्रयत्न केला। ते म्हणाले, वैष्णवीचं 2023 मध्ये लग्न झालं, त्यानंतर तिच्या पालकांनी तिच्या नावावरील संपत्ती एका खासगी बांधकाम व्यावसायिकाला विकली। तेव्हा हागोणे कुटुंबाने तिला तिच्या माहेरी नेऊन सोडलं होतं जेणेकरून ती तिच्या पालकांना एनओसी देऊ शकेल। त्यांचा सवाल आहे की ज्या कुटुंबाला हुंडा हवा असेल ते कुटुंब अशा प्रकारे आपल्या सोन्याला तिच्याच मालमत्तेसाठी एनओसी द्यायला लावेल का? हा युक्तिवाद वर पाहता पटण्यासारखा वाटू शकतो, पण यावर वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रतिप्रश्न केला आहे। ते म्हणतात, तुमचा तिच्यावर विश्वास नव्हता तर मग लग्न का केलं? याचा अर्थ तुम्ही वैष्णवीच्या वडिलांकडे असलेले पैसे पाहून लग्न केलं। कसपटे कुटुंबाचा आरोप आहे की हागवण्यांनी वैष्णवीचं लग्नच तिच्या वडिलांच्या पैशांकडे पाहून केलं होतं, त्यामुळे एनओसी देण्यास मदत करणं हा हुंडा न मागितल्याचा पुरावा होऊ शकत नाही। बचावाच्या रणनीतीतील सर्वात वादग्रस्त भाग आहे तो म्हणजे वैष्णवीच्या चारित्र्यावर केलेले आरोप। ॲडव्होकेट दूषण यांनी दावा केला आहे की आम्ही वेळोवेळी वैष्णवीच्या पालकांना जाणीव करून दिली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी व चॅट सापडले आहेत, त्यामुळे वैष्णवीच्या पालकांनी तिचा फोन काढून घेतला। योग्य वेळी आम्ही ते चॅट्स न्यायालयासमोर ठेवू। हा थेट वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न आहे। जेव्हा एखादी व्यक्ती हयात नसते तेव्हा तिच्याबद्दल असे आरोप करणं किती सोपं असतं? यावर मोहन कसपटे यांनी तीव्र संताप व्यक्त केला। ते म्हणतात, हुंडाबळी प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी हगवण्यांच्या वकिलांकडून वैष्णवीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यांना दुसरी बाजू दिसत नाही म्हणून तिचं चारित्र्यहनन करत आहेत। त्या दोघांचा प्रेमविवाह होता, मग पत्नीवर संशय घेण्याचं कारण काय? आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे। एका मृत मुलीच्या खासगी आयुष्याबद्दल, तिच्या मोबाईल चॅट्सबद्दल सार्वजनिकरित्या बोलणं हे केवळ तिला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे की यामागे काही सत्य आहे हे न्यायालय ठरवेल। पण बचावासाठी या पातळीवर जाणं हे नक्कीच अनेक प्रश्न निर्माण करतं आणि या सगळ्यात हगवणे कुटुंबाचे वकील फरार आरोपी निलेश चव्हाण याचाही बचाव करताना दिसले। ज्या निलेश चव्हाणवर वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यापासून ते तिच्या माहेरच्यांना पिस्तुलाने धमकावण्यापर्यंत आणि स्वतःच्या पत्नीचा छळ करण्यापर्यंतचे गंभीर आरोप आहेत, त्याला ॲडव्होकेट दूषण बिचारा ठरवत आहेत। ते म्हणतात, निलेश चव्हाणवर पूर्णपणे अन्याय झाला आहे। तो शशांकचा मित्र आहे। इतक्या वाईट परिस्थितीत त्याने मैत्री निभावली।
हगवणे कुटुंबातील 5 जण तुरुंगात होते तेव्हा वैष्णवीचं बाळ कोण सांभाळणार होतं? वैष्णवीच्या अंत्यविधीनंतर कसपटे कुटुंबाने बाळ नेलं नाही तेव्हा तिचं बाळ कोण सांभाळणार होतं? परिणामी हगवणे कुटुंबाने विनंती केल्यामुळं निलेशने वैष्णवीचं बाळ सांभाळलं. मात्र आता त्याच्यावर अन्याय होत आहे. हा बचाव किती तकलादू आहे. ज्या निलेश चव्हाणमुळं कसपटे कुटुंबाला बाळाजवळ जाता आलं नाही, ज्याने त्यांना पिस्तूलचा धाक दाखवला, तोच बाळाला सांभाळत होता, हा दावा किती खरा मानायचा? कसपटे कुटुंबाने बाळ का नेलं नाही यामागे निलेशची दहशत होती का? या प्रश्नांची उत्तरं न देता केवळ निलेशला मैत्री निभावणारा म्हणून सादर करणं हे प्रकरणाला वेगळं वळण देण्याचाच प्रयत्न नाही का? वैष्णवी हगवणे प्रकरण आता एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील वळणावर आहे. एका बाजूला माहेरच्यांचा हुंडाबळीचा आरोप आहे, तर दुसऱ्या बाजूला सासरच्यांचा किरकोळ मारहाण आणि चारित्र्यहाणांचा बचाव आहे. या कायदेशीर लढाईत सत्य काय आहे हे न्यायालयच ठरवेल. पण बचावासाठी वापरले जाणारे हे मुद्दे ही रणनीती आपल्या समाजातील मानसिकतेबद्दल आणि न्यायाच्या लढाईत पीडितेच्या कुटुंबियांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं याबद्दल बरेच काही सांगून जातं. वैष्णवीच्या आक्षेपार्ह चॅट्सबद्दल बोलणारे तिच्या वडिलांच्या पैशांवरून झालेल्या लग्नाच्या आरोपांवर गप्प का आहेत? आणि किरकोळ मारहाण सहन करायला सांगणारे हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला काय म्हणणार आहेत? या प्रश्नांची उत्तरं केवळ हगवणे कुटुंबालाच नाही तर संपूर्ण समाजाला द्यावा लागतील. या प्रकरणातील अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यासाठी घेऊन येऊ. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका.